नमस्कार, मैं हूं अशोक पांडे और आप देख रहे हैं निर्भय नगरी। निर्भय नगरी में आपका स्वागत है। दोस्तों, कलवा के खारे गांव में महायुति के उम्मीदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे के समर्थन में महायुति के नेता, पदाधिकारी, कार्यकर्ताओं का मेला का आयोजन किया गया। इस अवसर पर पूर्व सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, पूर्व सांसद आनंद परांजपे, आरपीआई के भास्कर जाधव ने अपने अपने विचार रखे। उन्होंने इस अवसर पर क्या कुछ कहा, आइए सुनवाते हैं इस वीडियो में। क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी महाराजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर गुरुवर्य साहेबांचा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, पीआरपी, मित्र पक्ष, महायुतीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। सगळ्यांचे हात का थकले वाटतं? सगळे हात वर करा सगळ्यांनी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम। असं आपण सभेला आलोय, विचार सगळ्यांचे ऐकण्यासाठी इथे आलोय। आपण सगळे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत। आणि आपल्याला या पदाधिकारी मेळाव्यामधून काय घेऊन जायचंय, कशा प्रकारे आपल्याला 20 तारखेपर्यंत या कल्याण लोकसभेमध्ये काम करायचंय, याच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आपल्याला सगळे लोक संबोधन करताय की या कल्याण लोकसभेमध्ये येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपल्याला कशा प्रकारे प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचंय, त्यासाठी आपल्याला भेटण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित आहेत। शिवसेनेचे नेते दशरथजी पाटील आहेत। ठाणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी आनंदजी परांजपे साहेब आहेत। निरंजनजी डावकरे आहेत। नजीबजी मुल्ला आहेत। संजयजी वाघमारे साहेब आहेत। मनसेचे अध्यक्ष रवींद्र मोरेजी आहेत। गोपालजी लांडगे साहेब, लता पाटील मॅडम, सर्वच उपस्थित नगरसेवक, नगरसेविका, सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, मनसे आणि सर्वांचे आणि आरपीआय सर्वांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आज या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी हा पदाधिकारी मेळावा जो आहे हा कळव्यापासून सुरू झाला। आज कळवा आणि मुंब्रा, आता याच्यानंतर दिवा आहे आणि उद्या बाकी विधानसभेच्या महायुतीच्या मेळावे लागलेले आहेत। या कल्याण लोकसभेमध्ये गेले 2 टर्म आपण सगळ्यांनी मेहनत करून जे आहे महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी काम करून गेले 2 टर्म आपण मला निवडून दिलं। 2014 मध्ये 2.5 लाखाच्या फरकाने आणि 2019 मध्ये 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं। आणि आता 2024 ची निवडणूक जी आहे ती आपण सामोरे जातोय। या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक घराघरापर्यंत जे आहे हे मोदी साहेबांचं काम असेल, आपल्या राज्य सरकारचं काम असेल, हे घेऊन जायचंय। ही निवडणूक जी आहे ही कुठल्या एका व्यक्तीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे। देशाला दिशा देणारी निवडणूक आहे। देश आपण कुठल्या दिशेला घेऊन जायचंय ती निवडणूक आहे। म्हणून आपण सगळ्यांनी कशा प्रकारे जास्तीत जास्त मतदान घराच्या बाहेर निघेल त्याच्यासाठी आपण सगळे कार्यकर्त्यांनी मिळून काम केलं पाहिजे। प्रत्येक घराघरापर्यंत जे आहे हे 10 वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमाने कशा प्रकारे प्रत्येक घरापर्यंत जे आहे शौचालय आपण नेलं,
प्रत्येक घरापर्यंत गॅस आपण नेला, प्रत्येक घरापर्यंत शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने जे आहे ते विविध योजना ज्या आहेत या तळागाळातील कुटुंबापर्यंत पोहोचवल्या। आज महिला इथे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत। या महिलांना देखील बसनी प्रवास जो आहे हा अर्ध्या 50% मध्ये जो आहे सूट आपल्याला प्रवास करायला मिळतो। ज्येष्ठ नागरिकांना जो आहे पूर्णपणे मोफत प्रवास मिळतो। आपण शासन आपल्या दारी हे कार्यक्रम घेतले, त्याच्या माध्यमाने जे आहे हे योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलं। आपण आपल्या केलेली जी कामं आहेत 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे विकास कार्य जे आहेत हे कळवा मुंब्रा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, पूर्ण कल्याण लोकसभा असेल आपण केला। आपण या ग्राउंड मध्ये आता बसलो, त्याच्या बाजूला जो आहे तो ब्रिज, तो देखील ऐतिहासिक ब्रिज आहे। उमेश पाटील जी ते उपस्थित आहेत की कशा प्रकारे जे आहे हा ब्रिज आपण पूर्ण केला। सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, असे अनेक कामं जी आहेत ही आपण या कळवा असेल, मुंब्रा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये निधी असेल MMRDAच्या माध्यमाने तो आपण दिला। रेल्वे स्टेशन्सवरचे विकास कामं असतील, एस्केलेटर्स असतील, FOB असतील, फ्लायओव्हर असेल, 5वी 6वी लाईन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गेल्या 10 वर्षामध्ये सगळे रखडलेली कामं देखील आपण पुढे नेण्याचं काम आपण केलेलं आहे। तर आपल्या सगळ्यांना ही कामं प्रत्येक घराघरापर्यंत जायची आहे, प्रत्येक लोकांपर्यंत घेऊन जायची आहे। आपल्याकडे अहवाल जो आहे हा दिलेला आहे। या अहवाल जो आहे या अहवालामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय काय कामं केली आहेत याचा अभ्यास जो आहे तो आपण स्वतः देखील केला पाहिजे। तर आपल्याला कळेल की आपल्या खासदारांनी जे आहे या महायुतीच्या उमेदवारांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे आहे हे किती कामं या कल्याण लोकसभेमध्ये करून ठेवलेली आहे। हजारो करोडचा निधी जो आहे तो आपण या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालो। त्यासाठी मी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना आणि त्याचबरोबर राज्य सरकारला खूप खूप धन्यवाद देतो की या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायला लागलेला आहे। सगळीकडे आपण गेलात की सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला दिसतात, मुंब्र्याला गेला की वाय जंक्शनचा फ्लायओव्हर दिसतो, काटई ऐरोली टनल आपल्याला दिसतं, कल्याणशील रोड जो आहे हा 6 पदरीकरण झालेला दिसतो, आपल्याला फ्लायओव्हर दिसतात, आपल्याला चांगले CC कॉन्क्रीटचे रस्ते दिसतात, उल्हासनगरमध्ये गेला की आपल्याला चांगलं हॉस्पिटल दिसतं। मगाशी रवींद्र मोरे साहेबांनी सांगितलं की आपण जो आहे हा कळवा हॉस्पिटलवरती पण लक्ष द्या। आम्ही मोरे साहेब कळवा हॉस्पिटलमध्ये देखील जे आहे हे नो कॅश काउंटर जे आहे यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजी सेंटर जे आहे ते अगोदरच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने उघडलेली आहेत। आणि त्या ठिकाणी आपण जर गेलात तर केशरी आणि पिवळं रेशन कार्ड जर असेल ज्याच्याकडे तो पूर्णपणे मोफत सर्व्हिस जी आहे, ट्रीटमेंट जी आहे ते त्या हॉस्पिटलमध्ये त्याला मिळते। 1ही रुपया जो आहे तो गरीबाला भरावा लागत नाही, पूर्णपणे मोफत। आणि आजपर्यंत हजारो लोकांनी जो आहे त्याची फायदा जो आहे हा त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक सेंटर आपण ओपन केलेलं आहे, ते देखील PPP तत्वावर तिथे देखील CGHS पेक्षा कमी रेटमध्ये जो आहे लोकांचे MRI असतील, CT स्कॅन असतील हे आपण करतो। आपण जर त्या ठिकाणी OT पाहिली असेल अगोदरची, मी तिथे काम करायचो अगोदर खासदार होण्याच्या अगोदर, तेव्हाचे ऑपरेशन थिएटर वेगळे होते, आता मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आपण त्या ठिकाणी केले। आणि नक्कीच आपला सगळा जो लोड आहे तो त्या हॉस्पिटलवर। एकच गोष्ट बोलतो, आज संकष्टी चतुर्थी आहे, गणपती बाप्पाला विनंती करणारच आहे, गणपती बाप्पा आशीर्वाद देणारच आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो, जेव्हा प्रभू रामचंद्रजी वनवासाला निघाले होते त्यांना वाटेत शरयू नदी लागली, तेव्हा नावाड्याला त्यांनी विनंती केली की मला शरयू नदी पार करावं। तेव्हा नावाड्यानी नदी पार करवली प्रभू रामचंद्रांना, आणि तेव्हा प्रभूजी रामचंद्रजी बोलले केवट ले लो उतराई मेरे पास कछु ना भाई। तेव्हा प्रभु रामचंद्रजी ना केवट बोलले कि जब मैं आऊँ तुमरे द्वार करना भवसागर से पार, यही विनती हमार आओ बिठाऊं तुम्हें नाव में, हाय राम आओ बिठाऊं तुम्हें राम। बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय, जय श्री राम, जय जय श्री राम। या कार्यक्रमाला
भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय आठवले सगळेच नेते उपस्थित राहिले, PRP महायुतीचे सर्वच नेते उपस्थित राहिले, त्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि खास करून या कळवा मुब्रा मतदारसंघातील बहुसंख्येने मतदार उपस्थित राहिले, त्यासाठी सगळे पदाधिकारी उपस्थित राहिले, त्यांचेही खूप खूप आभार. तर सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. आज इथे जमलो आहोत ते महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय दशरथजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि ज्यांच्यावर महाराष्ट्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभांची जबाबदारी दिली, ते सदा हसत असणारे माझे मित्र निरंजनजी डावखरे, मंचावरील उपस्थित शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे चे सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महायुतीचे सर्व कार्यकर्ते, आपल्याकडे महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आणि भारतातील 5वा टप्पा म्हणजे 20 मेला मतदान आहे. कालच आपल्या इथे अधिसूचना जारी झाली आणि 3 मे शेवटची दुपारी 3 वाजेस्तोवर अर्ज आपल्याला दाखल करायचा आहे. आपल्या हातामध्ये आता 20 ते 22 दिवसच प्रचाराचे उरलेले आहेत आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता आपल्याला हा हॅट्रिक विजय, हा भारतातील सर्वात मोठा मताधिक्याने झालेला विजय हा डॉक्टर श्रीकांत शिंदेसाठी करायचा आहे. म्हणून येणारा प्रत्येक दिवस हा कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करण्यासाठी आपण झोकून दिलं पाहिजे. ही निवडणूक महापालिकेची नाही, ही निवडणूक राज्याचीही नाही, तर ही देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक. आपल्या समोर एक पर्याय स्पष्टपणे आहे. विश्वामध्ये असलेले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि ज्या इंडिया आघाडीला आपला नेता आतापर्यंत निवडता आली नाही ती आघाडी आपल्याला पुन्हा एकदा लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि एनडीएने जो नारा दिलाय अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या तिन्ही नेत्यांनी जो संकल्प केलाय की महाराष्ट्रामध्ये 45+ हा आकडा आपल्याला गाठायचा आहे आणि कल्याण लोकसभेचा विजय हा एवढा ऐतिहासिक असला पाहिजे की भारतामध्ये 500 आरपीआयचं जय भीम असणार ज्याच्यावरती लिहिलंय आणि अशोक चक्र ज्यावरती आहे असं सिंबल. चला भास्करराव, जास्त वेळ घेऊ नका, तुम्ही सुरुवात करा. जे आपल्या सगळ्यांची उपस्थिती आहे आणि ते मनापासून उपस्थिती आहे. काही लोकांना मनापासून उपस्थिती करता येईल की नाही शाश्वती नाही, पण आपल्या सगळ्यांची मनापासून शाश्वती आहे, मनापासून उपस्थिती आहे. आपल्या येथील खासदार कोण असावा, कसा असावा, तो आपला युवा, आपल्या जवळचा. मी म्हणतो माझ्या घराच्या बाजूचा, कारण माझं घर आणि आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांचं घर बाजूबाजूला आहे. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे
हे प्रचंड बहुमताने निवडून येतील आज अशा ह्या वातावरणामुळे स्पष्ट दिसतंय. आणि माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असं कुठेच मनात शंका असण्यासारखं काही कारण दिसत नाही. आपल्यातील ही लढाई आपण जिंकल्यासारखी आहे. मी एवढं जाहीर करतो. आणि विकास आणि ठाण्या कल्याणमधील असलेल्या अडीअडचणी गेल्या काही दिवसात, पूर्वी बरेचसे लोक सत्ताधीश होऊन गेले, पण आमच्या ठाण्याचे कोपरी पाचपाकडचे आमचे आमदार माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, हा खरा विकास वाटायला लागलेला आहे. हा खरा विकास काय आपलं म्हणत आहे, विकासाला गती झाली की नाही? विकासाला गतीच नुसतेच नाही, राजधानी एक्सप्रेसच्या प्रमाणे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून मुठ्ठी बंद करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, महायुतीचा. आपण सर्वजण आज महायुतीच्या आणि विशेष म्हणजे या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभेच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या या निवडणुकीच्या प्रचार सभेला आपण या भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने जे उपस्थित आहेत, या सर्वांना मी विनम्रपणे विनंती करू इच्छितो की येणारी निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळ्या पद्धतीने सर्वांपर्यंत जाऊन, सामान्य नागरिकांपर्यंत जाऊन त्या सर्वांना या निवडणुकीचं महत्त्व पटवून देणारी निवडणूक आहे. ही निवडणूक एखाद्या मतदारसंघाचा खासदार निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही आहे. ही निवडणूक देशासाठी आणि देशाचं येणाऱ्या काळामध्ये हित जपण्यासाठी असणारी निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना देशाचा पंतप्रधान योग्य असला पाहिजे आणि ते फक्त ना फक्त नरेंद्र मोदीजी असले पाहिजे, त्यासाठी असणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या कल्याण लोकसभेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेजींनी 10 वर्षामध्ये केलेली विकास कामं, हे त्यांचा कार्य अहवाल हा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवायचाच आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या 10 वर्षामध्ये 24 तासापैकी 18 तास देशासाठी दिले. देशातील नागरिक सुरक्षित राहिले पाहिजेत यासाठी दिले. देशातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ झालं पाहिजे त्यासाठी दिलेत. देशातील नागरिक कोणीही उपाशी राहू नये यासाठी दिले. या सर्व गोष्टी आपण सर्वांनी सामान्य माणसाला आणि मतदाराला पटवून सांगणारी ही निवडणूक आहे. तुम्ही आम्ही सर्वांना माहीत आहे, पूर्वीचं असणारं काँग्रेसचं सरकार हे फक्त घोषणा देत होतं. ते फक्त म्हणायचे की गरिबी हटवली पाहिजे, परंतु प्रत्यक्षपणे गरिबी हटवण्यासाठी त्यांचं कोणतीही योजना नव्हती. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्याच्या अगोदर या देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या नागरिकांची संख्या ही जवळजवळ 30 कोटी होती. परंतु या देशामध्ये जवळजवळ 1800 पेक्षा जास्त योजना राबवून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या नागरिकांची संख्या 25 कोटीपेक्षा खाली करून दाखवली. ही खऱ्या अर्थाने जी किमया केली आहे हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे.
या देशामध्ये आरोग्याची व्यवस्था सुदृढ होणं अत्यंत गरजेचं होतं। कोरोनाच्या काळामध्ये सर्व देश आणि जगातील असणारी परिस्थिती तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली होती। या सर्व परिस्थितीमध्ये देशातील असणारा प्रत्येक नागरिक आणि याचा जीव हा फार महत्त्वाचा आहे हे जाणून घेऊन